नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कंबाईन गट ब 21 डिसेंबरला होणार आहे आणि गट क जी आहे ही 4 जानेवारीला होणार आहे आणि ह्या दोन्ही परीक्षांसाठी करंट अफेअर्स कुठपर्यंत करायचा आणि महत्त्वाची अनाउन्समेंट म्हणजे काय? आपली जी सुपर करंट अफेअर्सची बॅच आहे, त्यामध्ये आपण 18 महिन्याचं करंट अफेअर्स कव्हर करतोय. एप्रिल 2024 ते सप्टेंबर 2025 पर्यंतचा त्याचा पार्ट 3 तो आज आपण लॉन्च करतोय. ठीक आहे. याच्यामध्ये आपण ऑगस्ट ऑगस्ट आणि सप्टेंबर हे 2 महिने याच्या 110 न्यूज आपण कव्हर केलेल्या आहे. या 2 महिन्याचा पूर्ण करंट अफेअर्स घेतलेलं आहे महत्त्वाचं. ठीक आहे. याच्या आधीची जी पी-डी-एफ होती पहिली पी-डी-एफ आपली कोणती होती? सुपर 500 होती. काय? सुपर 500 याच्यामध्ये आपण 500 न्यूज कव्हर केल्या होत्या. 14 महिन्याचं करंट अफेअर्स याच्यामध्ये दिलं होतं. एप्रिल 2024 ते मे 2025 पर्यंतचं. त्याच्यानंतर आपण सुपर 140 दिली. ठीक आहे. सुपर 140 ची पी-डी-एफ दिली होती तुम्हाला. 140 न्यूज कव्हर केल्या होत्या. त्याच्यामध्ये आपण जुलै आणि ऑगस्टचं करंट अफेअर दिलं होतं. ठीक आहे. सॉरी, जून आणि जुलैचं करंट अफेअर दिलं होतं. काय म्हणतो इथं? जून आणि जुलैचं करंट अफेअर दिलं होतं. ओके. आणि आता ही शेवटचा पार्ट जो आहे, जो पुढील येणाऱ्या परीक्षांसाठी खूप महत्त्वाचा आहे. गट ब असेल किंवा गट क असेल. आता या दोन्ही परीक्षांसाठी करंट अफेअर्स कुठपर्यंत करायचे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. बघा, सुपर 110 मध्ये आपण ऑगस्ट आणि सप्टेंबर कव्हर करतोय आणि ऑक्टोबरच्या पण काही महत्त्वाच्या न्यूज आपण याच्यामध्ये टाकलेल्या आहे. ऑक्टोबरच्या जसं नोबेल पारितोषिक ऑक्टोबरच्या पहिल्या वीकमध्ये देण्यात आले, ते पण कव्हर केले. कारण गट ब ला आणि गट क ला याच्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. बुकर पुरस्कार असतील, हे सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आपण महत्त्वाच्या याच्यामध्ये टाकलेल्या आहे मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे जेणेकरून जर याच्यावर क्वेश्चन हिट झाला तर तुमचा चुकायला नकोय. त्याच्यामुळे ऑक्टोबरचा पण काही भाग याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न, आता ही नोट्स कशी बघा, तुम्हाला वरवर दाखवून देतो. ही सुपर 110 ठीक आहे किंवा 110 सुपर 110 जी आहे याच्यामध्ये आपण बघा अशा पद्धतीने एवढे टॉपिक कव्हर केलेले. हे अवॉर्ड दिसतील बघा. दादासाहेब फाळके पुरस्कार असेल, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार असतील, जो ऑक्टोबरमध्ये मिळाला आहे तो पण कव्हर केलेला आहे. ठीक आहे. हे इंडेक्स असतील महत्त्वाच्या. ठीक आहे. प्रत्येक बघा ह्या महत्त्वाच्या जे पर्सन इन न्यूजमध्ये होते किंवा जे निधन वार्ता होत्या महत्त्वाच्या, शिबू सोरेन, सत्यपाल मलिक असतील. ठीक आहे. हे सगळे महत्त्वाच्या गोष्टी कव्हर केलेल्या आहे याच्यामध्ये. कारण पी-डी-एफ अशा पद्धतीने असेल आपलं दरवेळेस, तर तुम्ही आता आपल्या बॅचचे स्टुडंट असाल. बरेच विद्यार्थी मेसेज करत होते, की ऑगस्ट सप्टेंबरचं करंट अफेअर्स कधी येणार आहे? त्यांच्यासाठीची आज ही पी-डी-एफ आपल्या ॲपमध्ये टाकलेली आहे सुपर करंट अफेअर्स बॅचमध्ये. तुम्हाला जर करंट अफेअर्सचा अभ्यास तुमचा झालेला नसेल, काही विद्यार्थी आपल्या बॅचचे स्टुडंट नसतील, त्यांना करंट अफेअर्सवर कॉन्फिडन्स येत नसेल, तर तुम्ही करंट अफेअर्सची बॅच घेऊ शकता. सुपर करंट अफेअर्स नावाची स्वाध्याय अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे. ठीक आहे. तिथं तुम्हाला सुपर करंट अफेअर्स बॅच मिळेल. ओके. काही जर अडचण आली तर आमचा नंबर आहे 95 55 22 15 84 या नंबरवर कॉल करू शकता. 95 55 22 15 84 बॅच घ्यायला काही अडचण आली तर ह्या नंबरवर कॉल करू शकता तुम्ही. ओके. आता तुम्हाला करंट अफेअर्स कुठपर्यंत करायचं हा महत्त्वाचा प्रश्न आहे, ते तुम्हाला सांगून देतो. बघा मित्रांनो, करंट अफेअर्स जे आहे, करंट अफेअर्स तुम्हाला गट ब साठी, गट ब कधी होणार आहे? 21 डिसेंबरला होणार आहे, बरोबर? 21 डिसेंबरला. याच्यासाठी तुम्हाला करंट अफेअर्स करायचं आहे ते 15 ऑक्टोबर पर्यंतचं करायचं आहे. 15 ऑक्टोबर पर्यंतचं करायचं आहे. 2 महिने आधीच आपण करंट अफेअर्स करतो. 30 सप्टेंबर पर्यंत जरी केलं तरी सफिशियंट आहे आणि आपल्या बॅचमध्ये आपण 15 ऑक्टोबर पर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या न्यूज आपण कव्हर केलेल्या आहे. ही सफिशियंट बॅच बनवलेली आहे आणि गट क ची जी परीक्षा होणार आहे, कधी होणार आहे? 4 जानेवारीला ही परीक्षा होणार आहे. याच्यासाठी जे करंट अफेअर्स आहे ते पण तुम्हाला 15 ऑक्टोबर पर्यंतच करायचं आहे. ओके. 10-12 दिवसांचा फरक आहे फक्त या परीक्षांमध्ये दोन्ही. महत्त्वाच्या परीक्षा आहे, खूप चांगल्या ॲड आहे. याचा फायदा करून घ्या. काहींच्या मनामध्ये असेल का 2026 मध्ये जास्त रस ठेवा आहे, एम-पी-एस-सीत गेल्यानंतर मी अभ्यास करेल आणि मी पास होईल, हा माइंडसेट काढून टाका. हे बघा, प्रत्येक परीक्षा तुम्हाला सीरियस होऊनच द्यायची बरं का. कॉम्पिटिशन खूप टफ झालेली आहे. 62.5 हा कट ऑफ खूप हायेस्ट आहे. 100 पैकी 62.5 मार्क पाडायचे. जोक नाहीये. त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक विषयाला महत्त्व द्यायचं सरांनो. त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींना प्रत्येक विषयाला प्रचंड महत्त्व द्या. एखादा विषय वीक असेल तर त्याच्यावर तुम्ही एक्स्ट्रा काम करा. तुम्ही 8 तास अभ्यास करताना 2-3 तास एक्स्ट्रा अभ्यास त्या विषयाला स्ट्रॉंग करण्यासाठी करा. तुम्हाला पास व्हायचं असेल तर असं करावंच लागेल. त्याला पर्याय नाहीये सर. ठीक आहे. बरेच मुलं इथं हजारो, लाखो मुलांमधून हजारो पास होत आहे. विचार करा. जेव्हा 5-6 लाख पोरं परीक्षा देतात, तेव्हा त्यातले 500 सिलेक्ट होतात. मग 5 लाख जर पोरांनी परीक्षा दिली, त्यातले 500 सिलेक्ट होत आहेत, तर 4,99,500 मुलं जाता कुठं? त्याच्यामध्ये आपण बसतोय का? म्हणजे कॉम्पिटिशन खूप कटथ्रोट झालेली आहे. त्याच्यामुळे प्रचंड अभ्यास करावा लागेल.
पास व्हायचं असेल तर. फक्त वर करून चालणार नाही. काठावर पास होऊन चालणार नाही. कारण काठावर पास झाले तर तुमचा मेन्सचा अभ्यास चांगला होत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला लीडनी पास व्हायचंय पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा पहिल्या दिवसापासून स्टार्ट करायची. तरच ती बीट होती. कारण मुख्य परीक्षेमध्ये मुलांचे 400 पैकी 300 प्लस स्कोर चालले आता. तुम्हाला 300 मार्क्स पाडायचे म्हणजे तुम्ही विचार करा का तुमचा अभ्यास, तुमची सॉल्व्हिंग लेव्हल कशा पद्धतीची असली पाहिजे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करा. खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. करंट अफेअर्सचा अभ्यास झाला असेल तर बॅच घेऊ नका. झाला नसेल तर बॅच घेऊ शकता. 15 तासाची बॅच आहे फक्त 18 महिन्याचं करंट अफेअर्स आहे. एवढं वाचलं तर बाकी वाचायची गरज पडणार नाही. राज्यसेवेला पण आपल्या बॅचमधून 10 प्रश्न आलेले होते. गट क मुख्यला पण 10 पैकी 7 प्रश्न आपल्या बॅचमधलेच होते. छोटंसं डॉक्युमेंट आहे 200 पेजेसचं. एवढंच वाचायचं आहे आणि तुमचा करंट अफेअर्समध्ये कमीत कमी 8 ते 10 प्रश्न कसे बरोबर येतील, गट ब आणि गट क आणि तुमचा स्कोर कसा चांगला येईल, ते खूप डिसायडिंग फॅक्टर आहे बरं का. 5-6 बरोबर येऊन चालणार नाही. 2-3 मार्क मॅटर करतात तुमच्या पास होण्यामध्ये. त्याच्यामुळे खूप महत्त्वाचं आहे. याला महत्त्व द्या खूप. करंट अफेअर्समध्ये खूप लोकं दुर्लक्ष करतात. एकदा वर वाचून घेतात आणि जातात. त्याला रिव्हिजनची प्रचंड गरज असते कारण आयोग छोट्या-छोट्या बिट्सवर फसवायला लागले आता. ठीक आहे. त्याच्यामुळे चांगला अभ्यास करा आणि व्यवस्थित पेपर द्या. ऑल द बेस्ट तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी. करंट अफेअर्सची बॅच घेऊ शकता. अभ्यास झाला असेल तर नका घेऊ. ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो. धन्यवाद.